हा कपाली सरच. हे बघा सेम 60चं कसं काढलं, 60चं काढलं का नाही आपण विभाजक, सेम तसेच काढूया. आता येते का बघूया. 75चे विभाजक काढायला शिकूया आपण. शेवटी 5 आहे म्हणल्यावर त्याला संख्या 2 न भाग जाईल का रे? जर ह्या संख्येच्या एककाच्या घरात 5 असेल तर किती न भाग जाईल? 5. 3 न पण जाऊ शकतो, 3 न पण जाऊ शकतो काय काय वेळेला. कारण 15च्या एककाच्या घरात 15च्या एककाच्या घरात 5 आहे, पण 3 न भाग जातो की नाही. पण आता ह्याचा जर विचार केला आपण तर 3 दुणे 6, 3 दुणे 6 जातोय की मला वाटते भाग, है ना. चला 3 घेऊया आधी आपण, 2 नंतर काय घालवायचा प्रश्न नाही इथं भाग. 3 दुणे 6, एक उरलं का इथं, मग झाले 15. 3 5 15. आता हे 25 आलं म्हणजे किती न भाग जाईल? 5 न भाग जाईल. 5 5 25. आता या 5 ला किती न भाग जाईल? 5 न भाग जाईल ना. 5 एके 5 एके. मी सांगितले जिथं एक आलंय ना तिथं थांबायचं. मग आता विभाजक काढायचं चाललंय आपलं. काय काढायचं चाललंय? विभाजक. मग आता 3 किती आलं? 1. गुणिले 5 किती आलं? 2. मग मी काय सांगितले, ह्याच्या पुढचा अंक घ्यायचा. हे जे लिहिले ना आपण किती आलं त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. 1च्या नंतर काय येतं? 2. गुणिले इथं किती हे 2च्या पुढचा अंक घ्यायचा. 3. मग 3 दुने ह्याचा गुणाकार करायचा. 6. म्हणजेच 75चे विभाजक किती आहेत? 6. आणि 60चे विभाजक किती आहेत? 12. मग मला सांगा आपल्याला पर्याय काय दिलेत की किती न कमी आणि किती न जास्त येतं. मग पहिला पर्याय 6 न कमी. 60 या संख्येचे विभाजक मग 6 न कमी आहेत का? 6 पेक्षा नाही, म्हणून पहिला पर्याय नाही. 6 न जास्त आहेत का? हो. आहेत का? हो. आलं की नाही उत्तर? हो. किती जणांनी समजलं कसं काढलं ते? शाबास. आता काढणार का सगळेजण? हो. नक्की. कसं काढली टेक्निक कळाली? चला नेक्स्ट क्वेश्चन. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 6 न जास्त आहेत. त्यातले कळलं का तुला? हां ओके. चला नेक्स्ट. शौर्य गणित त्याला दाखव प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका दाखव त्याला. ते जरा ज्याला दिसत नाही त्यांनी जवळ जवळ या. चिटकून बसा आणि जवळ जवळ या. हां चला बस की खाली खाली बस. चला नेक्स्ट. बाळांनो पुढं बघा, पुढं बघा. पुढे दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहे? मग किती आहेत सांगा मला. सहमूळ संख्या म्हणजे काल काय आपण घेतलंय? सहमूळ संख्या म्हणजे सांगा मग आता. 15 51 ही आहे का सहमूळ संख्या? अशी संख्यांची जोडी की ज्याचं सामायिक विभाजक फक्त एक आहे. फक्त एक आहे. 3 न भाग जातोय कारण ती 3च्या पाड्यात 15 आहे आणि 17 त्रिक 51. बरोबर का? पाड्यातली संख्या नाही घ्यायची आपण. परत 16 61 सहमूळ म्हणजे जिचे दोन्हीमध्ये एक एक म्हणजे एकच फक्त सामायिक विभाजक आहे, दुसरा नाही कुठलाच. मग 16 61 16 61 21 हां हे काय ते पहिली जोडी वाचली का तुम्ही? 15 51ची एक जोडी आहे, 16 61ची एक जोडी आहे, 21 आणि 22च आहे का हे? हां 22ची एक जोडी आहे, 21 22ची एक जोडी आहे आणि 17 19ची एक जोडी. मग किती झाल्या समूळ संख्या? 3 4 1 2. किती झाल्या? ही पहिली सोडून द्या त्याच्यातली. किती राहिल्या मग? 3. समजलं? हां नेक्स्ट. 59वा प्रश्न बघा. 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? आता आपण बघा जेव्हा अशी संख्या लिहितो की नाही, कशी हे बघा अशी संख्या लिहितो आपण 4 0 2 2 5 आणि मी जर तुम्हाला म्हटलं ह्या 4ची स्थानिक किंमत आणि या 2ची स्थानिक किंमत ह्यांचा गुणाकार करा तर येईल की नाही तुम्हाला? कारण ह्या 2ची स्थानिक किंमत किती असती? 200. ह्या 4ची स्थानिक किंमत किती असती? 1 2 3 4 म्हणजे 40,000. बरोबर का? पण आता इथं आपल्याला दिले दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर 5.487 दिले आणि तुम्हाला सांगितले की ह्या 4ची स्थानिक किंमत आणि ह्या 7ची स्थानिक किंमत ह्यांचा काय करा म्हणलंय? स्थानिक किमतीचा गुणाकार किती? मग काय करायचं माहिती का? इथं हे 7 आहे ना,
ह्या 7 जो कडेला आहे तो काय आहे, कडेला आहे, त्याच्या खाली फक्त एक शून्य घ्यायचं, इथं 10 घ्यायचं इथं, बरोबर का. ह्या 7ची स्थानिक किंमत काय झाली, 7/10. आणि ह्या 4ची स्थानिक किंमत घेताना काय करायचं माहिती आहे का, 4च्या पुढं किती आहे, म्हणजे दशांश पूर्णांकाच्या पुढं किती करायचं, 1 2 3, म्हणजे ह्याच्या खाली किती घ्यायची माहिती का, 4/1000. कळलं कसं घ्यायचं. ह्या दशांश अपूर्णांकाच्या नंतर हा 4 आहे ना, तर हे किती नंबरच्या घरावर आहे, 1 2 3, म्हणून 4च्या खाली किती घेतली आपण, 1000. आणि या 7च्या पुढं काहीच नाहीये, काहीच घर नाहीये, म्हणून ह्या 7ची स्थानिक किंमत जी आहे ती किती येणार आहे, 7/10. मग आता हे 7/10 म्हणजेच किती रे, 7/10 म्हणजे 7च्या अलीकडे एक घर फक्त, 0.7. 7/10 म्हणजेच किती, 0.7 गुणिले, आता 4च्या खाली 3 शून्य आहेत, म्हणजे काय करायचं, 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. मग 3 घरं सोडल्यावर इथं किती शून्य द्यावे लागतील आपल्याला, 3 घरं सोडून द्यायचे म्हणल्यावर 4च्या आधी किती शून्य लावावं लागतील, 2 शून्य लावावं लागतील, 1 2 3. बघा 3 घरं सोडून आलं का दशांश चिन्ह. मग ह्यांचा गुणाकार करायचा तुम्हाला आता, म्हणजे कुणाकुणाचा, 0.004 आणि 0.7. तुम्ही म्हणाल मॅडम आता हे कसं करायचं, बापरे आता ही गुणाकार कसा करायचा आम्ही तर सगळ्यांना सगळ्यात सोपा उपाय सांगते, 7चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा फक्त, काहीच डोक्यात घ्यायचं नाही, काहीच डोक्यात घ्यायचं नाही. काय करायचं, अगं तू लिहू नको, तू समजून घे आधी, ते नंतर लिहून घे. 7 चोक 28 आणि दशांश अपूर्णांक मोजायचे सगळे. हे बघ 1 2 3 4, किती घरं सोडून दशांश अपूर्णांक आहेत तेवढं घरं मोजायचे, आणि तेवढी घरं शून्य, 4 घरं सोडून शून्य आला पाहिजे. मग आता 2 झाले, अजून 2 शून्य द्या, आणि मग आपल्याला आता काय करावं लागल, दशांश चिन्ह द्यावं लागल, म्हणजे आपलं हे उत्तर आलं. स्थानिक किमतीचा गुणाकार म्हणजे आपलं हे उत्तर आलं. कसं आलं कळलं. काय केलं आधी, काय केलं, ह्या 7ची स्थानिक किंमत आहे ना, ह्या 7ची स्थानिक किंमत अगोदर काढली कशी, इकडं कडल आहे म्हणून 7/10 केलं, आणि हे 4 आहे ना दशांश चिन्हाच्या 3 घरं सोडून आहे, म्हणून इथे 4च्या खाली 1000 लिहिलं. 4/1000 म्हणजेच किती, 3 घरं सोडून, म्हणजे 0.004 गुणिले 0.7. ह्यांचा गुणाकार जर केला तर उत्तर येत आहे 0.0028. कळालं, दशांश अपूर्णांक त्याच्यावरचं हे गणित आहे. नेक्स्ट पुढचं गणित बघा बाळांनो. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. तुम्हाला माहिती आहे, जर समजा एकच दोरी असेल, मी तुम्हाला म्हटलं की एकच दोरी आणि तिचे 2 तुकडे, म्हणजे मला एकच कट करायचं आहे. कुठल्या पण दोरी घ्या, 100 मीटरच्या असो, 1000 मीटरच्या असो, 1 लाखाच्या असो, एकदा कट मारला की त्याचे किती तुकडे होतात, 2. बरोबर आहे की नाही. म्हणजे एक तुकडा काय होतो, वाढतो, आगाव होतो एक तुकडा. मग आपल्याला किती तुकडे करायला लावलेत रे, 56 मीटर लांबीच्या दोरीच्या 8 मीटरचा एक. मग ह्या 56ला जर 8 न भागलं तर किती उत्तर येतं, 8 7 56. 7 पण आपल्याला 7 8 7 56, पण 7 म्हणल्यावर एक तुकडा जास्त होणार आहे. मग आपल्याला उत्तर काय घ्यावं लागेल, किती कट करावे लागतील म्हणजे 7 तुकडे होतील, 1 हा, मी ते सांगायचंय की जरी उत्तर 7 आलं, 8 7 56, बरोबर आहे का, एक तुकडा आगाव होणार आहे. 8 7 56 समान तुकडे, पण ते समान तुकडे करण्यासाठी 7 तुकडे करायचे का 6 करायचे, कारण एक तुकडा मनानेच आगाव होतो की नाही. एक कुठली पण रेष मारा, आणि त्याची मी जर तुम्हाला म्हटलं की 2 भाग करायचे, मग असे 2 रेषा मारावं लागतील का, कात्रीनं 2दा कट करावं लागेल का, कात्रीनं कुठल्या पण रेषेला जर आपण असं एकदा एका दोऱ्याला जर एक कट केला तर त्याचे किती भाग होतात, 2. मग एक आगाव होतो ना, एक काय होतो, आगाव. मग आपल्याला इथं काय सांगितलंय, 56 मीटरच्या लांबीचे 8 मीटर प्रमाणे समान तुकडे करायचे, तर किती तुकडे होतील, असाच प्रश्न आहे ना. लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, 8 7 56, पण 7 उत्तर लिहायचं नाही, एक तुकडा आपण मनानं कमी करायचा, म्हणजे उत्तर किती येतं माहितीये, कळलं नक्की. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. 120 चे 15%
आता मी शिकवले तुम्हाला हे मगाचं गणित नाही का 450च्या 36%. तसंच करायचं कुठलं पण गणित. ती संख्या लिहायची आधी. मग कुणाच्या विचारलंय? टीचर हाय तीच आहे त्याच्याजवळ. 120 त्याच्या 15% काढा म्हणले. किती टक्के काढा म्हणले? 15% काढा. मग 120च्या 15% बघू येते का तुम्हाला? 120 गुणिले 15/100 करायचं. पटपट काढा. वहीवर करा. तू कर तुझ्या वहीवर. 15/100. हा करा. हा हे गाईड कुणाकडे गं? ह्याचं गाईड आपल्यावर काय वाटतं ह्या प्रश्नापत्रिकेत? चला काढा पटकन. 120च्या 15% काढा आणि मला उत्तर सांगा. हं हां आलं का नाही उत्तर? खालचा 1 0 घालवायचा, इथला 1 0 घालवायचा. हे 12 आणि 10 कोणाच्या पाड्यात आहेत? 2च्या पाड्यात आहेत. बेसक 12 बेपंचे 10. परत 5 न वर एक भाग जातोय. 5 1 5 5 त्रिक 15. मग 6 त्रिक किती? 18. मग 120च्या 15% म्हणजे किती? 150% काढणार. हा 150% काढणार. काय 150चे? अरे आपला आधी चाललंय हे विषय चाललाय आपला. आधी काय करावं लागेल आपल्याला? हे 18 आले की नाही? 18. 120चे 15% म्हणजे किती? 18 आले. बरोबर का? 120चे 15% म्हणजे 18 आले. तर 12% कितीचे आहेत? 12% कितीचे? मग 150 घेऊन बघा. हा पर्याय चौथा पर्याय घेऊन बघा. हे 12% हे येत आहे का? 150च्या म्हणजे 12% ह्या खालीलपैकी कुणाची येतील असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे का? काढा 150. 120चं 15% बघ 12चं 120चं 1 0 कट केलं 12% लिहिलं मग 150च येतं. हो ना. मग आपण काढूया की 120चे 15% म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 18 आलं ना. बरोबर आहे का? 18 आलं की नाही? मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय की खालीलपैकी कुणाचे 12%? असाच प्रश्न आहे ना. मग करा की. मग 18 जर इथं लिहिलं आपण त्याचे 12% काढूया. किती येते बघूया. 18% 12% कुणाचे? 150 घेऊन बघा. गुणिले 12/100 करा. किती आलं? शून्याला 0 गेला. बेपंचे 10 बेसक 12 परत 5 1 5 5 त्रिक 15. 150 किती उत्तर आहे? 150. ठीक आहे. चला आता हे कोण मोजायचेत आपल्याला? सोबतच्या आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे. मग आता कोण करताना काय करायचं माहितीये? ह्याच्यामध्ये आता हे शिरोबिंदूतून निघलेल्या रेषा आहेत ना. किती निघल्या? इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. हे असे जेवढ्या रेषा निघल्या त्यांच्या अगोदर 1 2 3 4 टाकून घ्या. त्याच्या प्रश्नपत्रिकेवर टाकू नका खाली. त्यानंतर ह्यांची बेरीज करा. आता 1 2 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती आले रे? 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10. आणि मग हा विशाल कोण किती आहे रे? विशाल कोण म्हणजे 90 अंशापेक्षा जास्तचा एकच आहे. मग 9 मधून 1 काय करावं लागेल आपल्याला? आपलं 10 बेरीज आली ना. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. टीचर पण त्याच्यातलं 2 कट करायला लागलं. 1 काटकोन होतंय आणि 1 विशाल कोण होतं. नाही काटकोन होतच नाही ना. काटकोन नाही होते. कुठं होते का? आपल्याला दिलेल्यापैकी रे. दिलेल्यापैकी विचारले त्यांनी. इथं दिलंय कुठं काटकोन? दिलेत फक्त लघु कोण आणि विशाल कोणच दिलाय. मग विशाल कोण किती आहे? ह्या खाली बघा आकृतीत. खाली बघा. विशाल कोण म्हणजे काटकोनापेक्षा मोठा. आणि मग हे आता आपण लघु कोण किती होतात ते काढलं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 त्या सगळ्यांची बेरीज केली. 10. मग 10 मधून प्रश्न विचारला लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे. मग विशाल कोण किती? 1. बरोबर का? आणि लघु कोण किती झाले? 10. मग कितीने जास्त आहे? 9. बरोबर ना. 9 ने जास्त आहे की. लघु कोण जे तयार झाले आपले हे कसे काढले आपण कळलं का तुम्हाला? हो कसं कळलं?
सांग तू कतले सांग कसं करायचं.